स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्यांचं पण मनापासून स्वागत मित्रांनो तुमचं. तर मित्रांनो, सकाळीच मी आलो होतो कारखान्यावर पप्पाला सोडायला आलो होतो, कारण की त्यांचं काम नगरला होतं. हे मागं पण गेलते, पण तेव्हा काही झालं नाही. मग आज डबल गेलेत, त्यांना संध्याकाळी घेऊन आलो. त्याच्यानंतर म्हणे ते काय जायचंय नगरला, तेव्हा त्यांना सकाळी सोडलं, नाश्ता वगैरे केला त्यांनी त्यांना सोडलं हाय का नाही. तर पेट्रोल वगैरे भरायला गेलो मित्रांनो, ते पंपावरती HP चा पंप आहे ना, तिथं पेट्रोल वगैरे भरलं आणि इथं आलो. मित्रांनो, तुम्हाला हे बघा राहुरी कारखाना दाखवतो. हा बघा, हा आमचा इथला कारखाना आहे. म्हणजे सध्या बंद पडलेला आहे, चालू नाही. 2-3 वर्ष झाल्यापासून बंद आहे मित्रांनो. इतका मोठा कारखाना, इतका प्रसिद्ध आहे होता ना. आणि काय आता सगळं बंद पडत आलं नाही. सगळं कारखान्याचीच मालमत्ता आहे. एवढं दिसतं ना, हा पेट्रोल पंप देखील कारखान्याचाच आहे. म्हणजे इकडे पूर्ण पांगलेला आहे. म्हणजे तिकडं पर बाबा इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा बघा, इथं समोरच आहे ना शाळा आहे मित्रांनो. आणि इथं महाराजांचं आहे ना स्मारक असल्यामुळे एकदम छान वाटतं रात्रीच्या टायमिंगला. आणि शिवजयंती एकदम जबरदस्त साजरी पण होते. बघा इकडे जे आपले माध्यमिक वगैरे शाळा आहे पलीकडं. आणि हा नगर मनमाड हायवे तुम्हाला तर बऱ्याच वेळ दाखवलेला आहे मी. असं आता ते त्यांना काल घेऊन आलतो मित्रांनो. त्यांचं काम असं होतं की ते करणं त्यांना बंधनकारकच आहे. म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये ते लागतंच आहे का नाही, त्यांना काहीतरी डॉक्युमेंटचंच काम आहे. मित्रांनो, हे सागाचं झाड बघितलं का, किती पाला पडलाय खाली. इथून तिथून नुसतं पाला पाला दिसतोय सगळीकडं. आणि इकडं तर सगळे मित्रांनो पोरच बसत आहेत, जे कॉलेज असं आता इथं मेडिकल कॉलेज आणि ते सगळे ना. त्याच्यामुळं जे कॉलेजला नाही बसणार, म्हणजे कसे असे टाइमपास करणारे पोरं देखील इकडं पळून येतात बरं का बसायला. इकडं मस्त पैकी इकडं कोणी बघायला नाही, काय नाही मित्रांनो. हे मोठे दिसतात ना मित्रांनो, ते गोदाम आहे बरं का, ते सेटर दिसतात ना. आज 3-4 असे भलते मोठे गोदाम आहे मित्रांनो कारखान्याचे. आणि तिकडं ऑफिस वगैरे आणि इकडं सोसायटी वाटतं. इथं गाडी लावली बरं आहे का नाही. माही गाडी बघा किती मित्रांनो, किती भारी दिसती, चमकती कशी आहे का नाही. कोणी म्हणन काय म्हणतात मित्रांनो, हिला आता 10 वर्ष होत आलेत बा, गाडी बघा अजून किती छान दिसते आहे का नाही. गाड्या बघा ना किती जोरात चालत आहेत. असं एक क्षण जात नाही का गाडी, असं रोड रस्ता मोकळा आहे आणि त्याच्या तिथं चौक आला, त्याच्यामुळे अजूनच गर्दी राहते. बघा ट्रॅव्हल्स चालली. आता दुपारी पप्पा कधी येते कधी नाही, त्यांना घ्यायला डबल आपल्याला यायचं आहे का नाही. तरी 2-3 वाजतेनच घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊ, कारण की नाश्ता पण नाही केला. आधी यांना सोडायला आलो होतो आणि सोडून आणि मग जाऊ आता आहे का नाही. पटकन सोडलंय त्यांना, बसून आल्या आल्या लगे गाडी लागली, तेवढं तरी बरं झालं. चला निघू घरी मग. मित्रांनो, कारखान्यावर निघालो बरं का. इकडं मधूनच शिरलो मित्रांनो. हायवेला जाण्यापेक्षा बरं आहे, आतल्या रोडने छोटाच रोड आहे आणि इकडे गाड्या वगैरे नसतात मित्रांनो. बघा हे कांदे पाहिले का, मशनीने लावलेले कांदे बरं का मित्रांनो हे. आणि ह्या रोडला आहे मित्रांनो पावसाळ्यात इतकं अडचण होते ना, जास्त करून ऊस वगैरे मोठं राहते. त्याच्यामुळे नाही इकडे शिरायला खूपच वाटत आहे. उन्हाळ्यात इकडे ह्या रोडने यायचं, पावसाळ्यात हिवाळ्यात चुकून पण यायचं नाही, कारण की एवढ्या ठिकाणी जास्त आहे ना बिबटे राहतात. पोहोचू 10-15 मिनिटांमध्ये घरी, म्हणजे आलो जवळच. मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे. आता संध्याकाळचे 7 वाजून गेलेत, कारण की 7:30-8 वाजता मित्रांनो जायचं आहे आपल्याला चौकामध्ये आपला व्हिडिओ अपलोड करायला. कारण की इथे इतका प्रॉब्लेम मित्रांनो, नेटच चालत नाही. आणि म्हटलं मग जेवण वगैरे करूनच जावा, कारण की मी यायच्या अगोदर मित्रांनो जेवण वगैरे हे पण माझ्यामुळं उपाशी बसतात. आणि कसं शिवांश पण झोपून जातो मग उपाशी. त्याच्यामुळे म्हटलं आता ना जेवण करूनच आपण काय असेल ते आपल्या कामासाठी घराच्या बाहेर पडायचं. पलीकडे मित्रांनो किचनमध्ये त्याची आई ते स्वयंपाक चालू आहे, त्यांच्या पशीच खेळतोय. आज नाही यायचं कारण की थोडं गुंगलेलं आहे, झोपेच्या अवस्थेमध्ये आहे. पण झोपणार नाही, तुम्हाला माहिती आहे, कारण की लवकर झोपत नाही तो. थोडंफार खाल्लं ना तर झोपणच मित्रांनो तो. तर मित्रांनो, मग मी आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.